जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अष्टमाध्याय. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. पदाश्रिता दे सुख संपदेला, जो सच्चिदानंद सदा उदेला. ज्याचे चरित्रामृत भावुकासी, स्वभाव देत्या आम्ही भावुकाशी. श्रीराम. श्री दासलीला वसंत परम, अध्यात्मवनी पावला उगम. संत साधू सुरद्रुम, सर्वांगी फुलेल श्रीराम. रजतमाची जुनी पाने, प्रत्येक वायू झाडी जाण. शम दम शांती सघन, पत्रे नवी निघाली श्रीराम. नवविध पुष्पाची दाटी, जाहली वृक्षाचे पोटी. मोक्षानंदाचे फळ देठी, आले शेवटी वृत्तीच्या श्रीराम. ऐसिया मंगलवनात, साधक कोकिळा झाल्या प्राप्त. मोक्ष फळी लालचित, प्रश्न किलकिलाट मांडिला श्रीराम. जो जो वृक्ष लागला हाती, त्या त्या वृक्षा अनुसरती. सेवोनिया सेविती, मोक्ष फलाते श्रीराम. त्या कोकिळेचा मुखच्युत, कथारस जाहला प्राप्त. तोची श्रोती याते अर्पित, आवडीने श्रीराम. सप्तमोध्यायाचे अंती, साधूच्या अमूर्त मूर्ती. समर्थ दर्शना निश्चिती, येत्या झाल्या श्रीराम. पुढे श्रोते सावधान, सच्चरित्री द्यावे मन. हेची माझे विनवण, तुम्हा प्रती श्रीराम. समर्थाची ऐकोन कीर्ती, बहुत मोक्ष शरण येती. जशा पूर्ण भावया आपांपती, सेविती सरिता श्रीराम. रुद्राजी पंत कराडकर, परम सुशील भाविक चतुर. कन्या त्याची लावण्य सुंदर, परिबाळ विधवा श्रीराम. नाम तिचे आकाबाई, बहुशांत विराग हृदयी. समर्था शरण होऊन पायी, उपदेश घेतला श्रीराम. परीक्षावया बाईचे चित्त, विपरीत क्रिया समर्थ. दाविती व्हावे त्रासभूत, बाईने मनी श्रीराम. फोडावे घड सांडावे पाणी, पाषाण टाकावे अंगणी. पात्रे टाकावी उलंडोनी, तैलघृताची श्रीराम. सर्व धान्याची रास करुणी, वाटावी ब्राह्मणास. ऐसा नाना परित्रास, दाविताती श्रीराम. एकदा समर्थ रात्री उठून, बाईस आज्ञा करीती जाण. या समयी करी गृहदान, ब्राह्मणा प्रती श्रीराम. विलंब होता जाण, तरी मी जाईल उठून. ऐसे बोलले निष्ठुर वचन, सुरुद्धोत्तम श्रीराम. बाईने मानुनी संतोष फार, बोलाविला तात्काळ द्विजथोर. पूजा करुणी षोडशोपचार, गृहदान पै केले श्रीराम. एके वस्त्रानिशी बाहेर, निगती झाली साचार. परी समाधान अंतर, आकाबाईचे श्रीराम. दुसरे दिवशी समर्थ म्हणती, भिक्षा मागावी यथा पद्धती. तरी भोजन पंक्ती करू तुझ्या श्रीराम. बाईस वाटला तोष फार, आठवी गुरुचा उपकार. म्हणे तोडिला दुर्धर, प्रपंच पाश श्रीराम. जैसे रंकास राज्यासन, की जन्मांधास दिव्य नयन. द्रव्य लाभे कृपण, तोष पावे श्रीराम. तैसे बहुत आनंद मेळी, काखेस घालोनिया झोळी. वृत्ती करून मोकळी, भिक्षेस निघे श्रीराम. जय जय रास समर्थ गर्जनी, भिक्षा आणली मेळवणी. समर्थे पाहुनी नयनी, उल्हास मानिला श्रीराम. जैसे व्यवसाय ज्ञान, शिकोन मेळवी पुत्रधन. पिता तोष वावा पूर्ण, तेवी समाधान समर्थाने श्रीराम. बाईने करुणिया स्नान, तात्काळ पाक केला जाण. समर्थे आटोपून संध्या स्नान, नैवेद्य रामा ते अर्पिला श्रीराम. भोजनी अत्यंत मानुनी प्रीती, जेविले पूर्ण यथास्थिती. सवेच बाई कुटून देती, विडा समर्थांसी श्रीराम. ऐसा नाना परीचा त्रास, समर्थ देती अक्कास. पुटी घातिला पावन कस, मोला दुणावे श्रीराम. एकदा बाई समवेत, समागमे घेऊन शिष्य बहुत. वर्षा काळ पर्जन्य अत्यन्य, पर्वती जाऊन बैसले श्रीराम. पर्जन्याची सतत धारा, दुर्धर अत्यंत सुटला वारा. परी 3 दिवस केला थारा, समर्थे तेथे श्रीराम.
चौथे दिवशी तये संकटी समर्थ बाईस बोलले गोष्टी, क्षुधा लागली बहुत पोटी, पाकवेगी करावा श्रीराम. बाईने त्वरे करून स्नान, ओले वस्त्र नेसुनी जाण, पेटविता न पेटे अग्न, पृथ्वीत जीवन मायना श्रीराम. दुहेरी वस्त्राची छाया शिरी, घरवुनिया शिष्या करी, पाषाणी घालुनी चूल बरी, अग्निप्रदीप्त पै केला श्रीराम. सामुग्री साहित्य नाही निकट, बाईस वाटले संकट, तो दुग्धाचे सापडले वळवट, पडशी धुंडता श्रीराम. संतोष मानुनिया फार, शर्करा घालून केली क्षीर, इकडे स्नान संध्या सर्व प्रकार, समर्था टोपिला श्रीराम. बाईने पात्री भरुनी क्षीर, आणून ठेविली स्वामी समोर, तव दाविला क्रोधाविष्कार, समर्थांनी श्रीराम. माते क्षुधा नसता जाण, कासया व्यर्थ केला क्षीण, कोण क्षीर करा म्हणून, सांगितले तुला श्रीराम. ऐसे छळती विचित्र, परिखेदन माणी अनुमात्र, सरली निशा उगवला मित्र, प्रातः काळ झाला श्रीराम. तो बाईस म्हणती अन्नाविण, घेऊ इच्छिसी माझा प्राण, पापिष्टे तुझे कल्याण होणार नाही श्रीराम. आता सत्वर घाली अन्न, तरी स्थिर माझे प्राण, नाही तरी आमुचे निधन होऊ पाहे श्रीराम. ऐसे वचन ऐकता पाही, घाबरी झाली अक्काबाई, कैसा पाक लवलाही, घडेल देवा श्रीराम. मेघवृष्टीची अखंड धारा, पृथ्वीत सुटला जळ पाझरा, नाही आश्रय नाही थारा, कैसे करावे श्रीराम. आज 4 दिवसापासून स्वामीमुखी नाही अन्न, विकळ झाले असतील प्राण, ऐसे चिंतन करीतसे श्रीराम. मग पूर्व दिवसाप्रमाण युक्ती योजून या जाण, घृत पक्व पुऱ्या सुंदर करुण, स्वामी पुढे ठेविल्या श्रीराम. क्षुधेचा आता समय गेला, उशीर करुणी पाक केला, क्षुधा नसता भोजनाला, काय गोडी श्रीराम. जैसे वय गेलिया समस्त, आश्रम घेतला वानप्रस्थ, तीर्थाटन नोहे प्रशस्त, जरा आलिया श्रीराम. विषयासक्त परमार्थ, किम परमहंसा द्रव्य अर्थ, सांगणे देणे करणे व्यर्थ, लग्न षंढाचे श्रीराम. गत प्राणासी औषधी, घालणे जैसे मंदबुद्धी, की बाष्कळासी विधी, आज्ञा व्यर्थ श्रीराम. तैसे क्षुधा नसता भोजन, करणे यात लाभ कोण, असो तुम्ही समस्त मिळून, भोजन करा श्रीराम. ऐसा समर्थाचा दुर्धर, जाच बाईस निरंतर, परी समाधान न सांडी साखर, गोडी जैसी श्रीराम. दुसरे दिवशी प्रातःकाळी समर्थ घेऊन शिष्यमंडळी, महा अरण्य माहोळी, पर्वती गेले श्रीराम. तव शिष्यास म्हणती श्रेष्ठ, बा तुम्हासी जाहले कष्ट, जळे पुरविली पाठ, भिजला बहु श्रीराम. आता तुम्हा कोरड्या स्थळी, राहू म्हणवणी पाहिली जाळी, तो महाभयानक व्याघ्र आरोळी, देत मध्ये बैसला श्रीराम. शिष्य म्हणती मोक्ष आता प्राप्त झाला दिसे समजता, कल्याण म्हणे न करा चिंता, स्वामी समर्थ श्रीराम. समर्थे प्रार्थिला मृगेश्वर, बा एक रात्र तुझे घर, द्यावे आम्हास परिवार, राहू तेथे श्रीराम. ऐसी ऐकता समर्थवाणी, व्याघ्र निघाला जाळीतुनी, गेला तात्काळ अन्यवणी, गर्जना करीत श्रीराम. ऐकोनी श्रुतीचे वचन चांग, साधक करुणी संग त्याग, आदरे धरी साधू मार्ग, कळावया वस्तू श्रीराम. असो तया जाळी आत 4 प्रहर सारिली रात्र, तव उदया आला भास्वत, प्रकाश पडला श्रीराम. समर्थ म्हणती कल्याणास, वंश जाळी येथे विशेष, करुण द्यावा आम्हास, गलुल चांगला श्रीराम. मग कल्याणे दिव्य गलुल, करुणी दिधला तात्काळ, समर्थ आनंदले केवळ, पाहुनिया श्रीराम. ऐसे विलास नाना, समर्थ दाविती भाविक जना, पुढे कथेची विचित्र रचना, श्रोती ऐकावी श्रीराम. एकदा समर्थ माहोलीस, एकटेची निघाले भिक्षेस, केला ब्राह्मण गृही प्रवेश, रघुवीर समर्थ बोलिले श्रीराम. तो घरची बाई कर्कशा फार, अदय क्रोधी परमनिष्ठुर, सम्मार्जन करी वसरीवर सहजरीती श्रीराम.
समर्थास पाहोनी डोळा, गाली दानास आरंभ केला, म्हणे जोगड्याचा झाला सुकाळ बहु श्रीराम. सभाग्य पावती मरण, भिकाऱ्या वाडे संतान, ऐसा विपरीत काळ जाण, आणिला देवे श्रीराम. ऐसी दुष्ट वचनोक्ती, बोलिती झाली स्वामी प्रती, शेणाचे पोतरे होते हाती, फेकुनिया मारिले श्रीराम. समर्थे होऊनी हर्षचित्त, पोतरे घातले झोळीत, म्हणती बाई सदय बहुत, देखिली डोळा श्रीराम. उदारत्वाची सीमा झाली आज दिसे आम्हा, अत्यंत बाईचा प्रेमा याचकावरी श्रीराम. असोनी अकिंचन, ज्याची वृत्ती उदारपूर्ण, त्याचा सखा नारायण सर्वांपरी श्रीराम. ब्रह्मादी देवाच्या पूजनी, तुष्ट नोहे चाप पाणी, परितोषे अर्पिता चावणी, शबरी फळे श्रीराम. अकिंचन भक्ते एकपण, केला जरी रामार्पण, तेणे तुष्टे कोटी धन, अश्रद्धदानाचे श्रीराम. असो तेथोनी उठाउठी, पातले कृष्णेच्या तटी, स्वच्छ धुवोनी चिंधोटी, स्नान केले श्रीराम. स्नान संध्या ब्रह्मयज्ञ, मानस पूजा जप ध्यान, करुणी आरंभिले पूजन, श्रीराम मूर्तीचे श्रीराम. चिंधीच्या वाती करुणी जाण, ओवाळीला जानकी जीवन, मग प्रार्थना केली पूर्ण, श्रीरामा ते श्रीराम. जय जय जी परममंगला, सदय हृदया दीनवत्सला, पतित पावना प्रणत पाळा, जगतपते श्रीराम. रामा तुझिया निज भक्ता, न भावी संसार व्यथा, कृपा सागरा विश्वनाथा, जगतपते श्रीराम. मग म्हणती बा भक्तोत्तमा, कोण पावला भक्त श्रमा, हे सांगावे जी आम्हा एची वेळे श्रीराम. मज भक्ताहून दुसरा, कोण सुरद आप्त सोयरा, कमला कमलोद्भव शंकरा, नमाणी आप्त श्रीराम. समर्थ म्हणती माहोळीत, ब्राह्मण स्त्री उदार चित्त, अत्यंत दरिद्रे संतप्त, तेथे भिक्षेस मी गेलो श्रीराम. जय जय रघुवीर शब्द माझा, ऐकता सांडून गृह काजा, अकिंचिनत्वे पाऊन लज्जा, दुरुनी पोतरे दिधले श्रीराम. ते म्या धुनी आपले हाती, दिव्य दोन करोनी वाती, ओवाळिले रघुपती प्रेम भावे श्रीराम. सारांश हेची विनंती, विपत्ती नसावी बाई प्रती, ऐसे ऐकोनी श्रीपती हासले बहु श्रीराम. म्हणती ते महापापिष्ट, ब्राह्मणद्रोही धर्मभ्रष्ट, कर्मासारखे भोगती कष्ट, मजकडे काही श्रीराम. निंब वृक्षा गोड फळ, अपानद्वारी परिमळ, आवडी आलिंगिता बाभूळ, प्रेम कैचे श्रीराम. तैसे पापिष्टास सुख, स्वप्नीही न मिळे देख, ऐसे बोलता रघुनायक, समर्थ म्हणती श्रीराम. रामाती पापी जरी पूर्ण, परी तुझ्या दासाचा सन्मान, करुणी भिक्षा दिधली जाण, तेव्हा कृपा करावी श्रीराम. राम म्हणती तुझे वचन, मज न मोडवे सर्वथा जाण, असो बाई झाली सधन, श्रीराम कृपे श्रीराम. ऐसी सुकथा परम पावन, वर्णिली यथामती जाण, श्रोते पुढे अवधान, दिले पाहिजे श्रीराम. एकदा कोल्हापुरी समर्थ, प्राप्त झाले अकस्मात, देवी पुढे कीर्तन अद्भुत, आरंभ केला श्रीराम. बहुत जनासी सत्पथ, दाविते झाले समर्थ, जैसी जगा करी पुनित, भागीरथी श्रीराम. शिवाजी राजाचा कारकुन, पाराजी पंत मुख्य जाण, त्यास कळता वर्तमान, दर्शना लागी पावला श्रीराम. करुणी साष्टांग नमस्कार, उभा राहिला जोडुनी कर, म्हणे मज दीनाचा उद्धार, केला पाहिजे श्रीराम. पाहुनी त्याची शुद्ध भावना, समर्थाले पंत सदना, येरू पूजुनी योगी राणा, अनुग्रह जाणा घेतला श्रीराम. अध्यात्म ज्ञानाचा प्रबोध, करुणी दाविली वस्तू शुद्ध, निरसिला सकळ भेदाभेद, विचार बळे श्रीराम. दत्तोबा अंबाजी दोघे जण, पंताचे ते भाचे जाण, करीती सर्वदा विद्याभ्यासन, समर्थ पाहुनी तोषले श्रीराम. अंबाजीची बुद्धिमत्ता, वरी मर्यादा नम्रता, पाहुनी बोलिले पंता, महाराज श्रीराम.
हा होईल अधिकार संपन्न, हा वाढवील परमार्थ पूर्ण, हा उद्धरील बहुतजन भक्तियोगे श्रीराम. हा परमार्थास अधिकारी, हा मोक्षाचा वाटेकरी, याचा उपयोग संसारी सर्वथा नाही श्रीराम. एवढे मूल गुरु दक्षिणी, द्यावा पंतजी कृपा करुणी, तव मुलाची म्हणे जननी समर्थास श्रीराम. मजदासी तेही आता, उपदेश देऊनी समर्था, सेवेत ठेवावे आता आवडी माझी श्रीराम. पाहुनी तिचा भक्तिप्रेम, उपदेश देऊनी नित्यनेम, भजन उपासना अनुक्रम, सांगुनी समागमे घेतले श्रीराम. शिरगावी बांधुनी मठ, उपासना करुणी प्रगट, बाईस तेथे दत्तोबा सगट, ठेवोनी समर्थ निघाले श्रीराम. अंबाजीस घेवोनी समागमी, करावया श्रीराम नवमी, ब्रह्मपुरीस येऊनी स्वामी, उत्सव केला श्रीराम. टाकळीहून उद्धवाते, बोलावूनी घेतले समर्थे, मारुती स्थापुनी तेथे, सभामंडप आरंभिला श्रीराम. सभामंडपाचे प्राकारात, आम्रवृक्षाची छाया येत, तेणे न साधे प्राकार युक्त, तोडावी हे नेमिले श्रीराम. तो तेथील अधिकारी काय म्हणे, शाखा सर्वथा तोडू नये, यजमाना मुचा क्रूर होय, आज्ञा तयाची श्रीराम. मग समर्थ आकाशपंथे, प्राप्त झाले विजयपुराते, भेटले तेथील यवनेशाते, जय जय रघुवीर म्हणोनी श्रीराम. समर्थास पाहता नयनी, यवनेश उठला आसनावरुणी, मिठी घातली चरणी, अति सन्माने बैसविले श्रीराम. समर्थे सांगता वृत्तांत, तात्काळ दिदले आज्ञापत्र, आकाशपंथे क्षणात, ब्रह्मपुरीस पावले श्रीराम. पत्र पाहता ग्रामाधिकारी, फांदी छेदावी आज्ञ करी, तो समर्थ तये अवसरी, अंबाजिते बोलाविले श्रीराम. बातुवा चढोनी वृक्षावर, हाती घेओनी कुठार, शाखाग्री बैसोनी सत्वर, मूळ शाखेचे छेदावे श्रीराम. वृक्षाखाली विहीर मोठी, पाहुनी भयन धरी पोटी, येरू चढला उठा उठी, वृक्ष शाखी बैसला श्रीराम. शाखा तोडिताची जाण, शाखेसहित पावला पतन, अथाक विहिरीचे जीवन, बुडाला मध्ये श्रीराम. जैसे जीवास स्वरूप ज्ञान, होता विक्षेपा सहित आवरण, बुडे समूळ अज्ञान, ब्रह्मजळी श्रीराम. एकची झाला हाहाकार, आक्रंदती लहान थोर, मूर्ख म्हणती पाप घोर, समर्थास घडले श्रीराम. एक म्हणती ईश्वर संकल्प, एक म्हणती आयुष्य अल्प, एक म्हणती काळकल्प, अंत करता श्रीराम. ऐसे नाना परी बोलती, तव अक्का करी विनंती, आज्ञा झालिया अंबू प्रती, बाहेर काढू श्रीराम. तव समर्थ म्हणती घे अक्का, अंबू माझा प्राण सखा, मेला काय शोधनिका, घेऊनी सांग श्रीराम. येरू म्हणे गत प्राण, झाला यात संशय कोण, कापुसा लागता अग्न, उरे काई श्रीराम. तव समर्थे जाऊनी विहिरी जवळ, हाक मारिली प्रांजळ, कल्याण आहेच की बाळ, सख्या माझ्या श्रीराम. तो आतुनी निघे उत्तर देखा, स्वामीजी मज चरण नौका, असता कायसा जी उदक धोका, बुडविण्याचा श्रीराम. बारे आता बाहेर सत्वर, यावे ऐसे स्वामी उत्तर, ऐकुनी निघे भेदुनी नीर, कमळ जैसे श्रीराम. समर्थास केला प्रणिपात, उभा राहिला जोडूनी हात, कल्याण ऐसे नाम समर्थ, ठेविते झाले तयासी श्रीराम. येथुनी चरित्र रसाळ, अमृतेश्वर दीनदयाळ, योगी मुखे वदविल आपुल्या कृपे श्रीराम. इति श्री दासलीला ग्रंथसार, श्रवणे तुटे भ्रमसंसार, पावे स्वसुख अपार, अष्टमाध्याय गोडहा श्रीराम. श्रीरामदासार्पणमस्तु. शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अष्टमाध्याय सारांश. जसजसे दिवस जात होते तसा तसा समर्थ स्वामींचा शिष्य परिवारही वाढत होता.
हे समर्थ शिष्य म्हणजे कसाच लावून घेतलेल्या सोन्याप्रमाणे होते. रुद्राजी पंत कराडकर नामक एक गृहस्थ होते. अक्काबाई त्यांची बालविधवा कन्या होती. तिने समर्थांकडे सेवेची याचना केली आणि त्यांचा अनुग्रह मिळवला. अक्कांना समर्थांच्या अनेक कठोर परीक्षांना सामोरे जावे लागले. अक्कांची भक्ती आणि श्रद्धा एवढी दृढ होती की त्यांनी सर्व परीक्षांना तोंड दिले. प्रपंचाचा त्याग केला, पण समर्थांची सेवा काही सोडली नाही. शेवटपर्यंत त्या समर्थांच्या सोबत राहिल्या. एकदा समर्थ सर्व शिष्यांसमवेत माहोळी पर्वतावर गेले. सर्वत्र अरण्य होते. पावसाची संततधार होती. तिकडे समर्थांना एक गुहा दिसली. ते शिष्यांना म्हणाले, तुम्ही फार वेळ भिजलात. समोर गुहेत जाळी दिसते, तिकडे चला. तेवढ्यात गुहेतून वाघाची भयानक डरकाळी ऐकू आली. शिष्य म्हणाले, आता सर्वांना एकाच वेळेस मोक्ष प्राप्त होणार आहे. कल्याण म्हणाले, भिवू नका. समर्थांनी वाघास प्रार्थना केली की एका रात्रीपुरतं तुझं घर दे. हे ऐकताच तो वाघ बाहेर आला आणि दुसऱ्या जंगलात निघून गेला. सगळेजण सुरक्षितपणे जाळीच्या आत शिरले. दुसऱ्या दिवशी समर्थांनी कल्याणास गलूल करून मागितला आणि कल्याणांनी दिव्य गलूल करून दिला. तो मिळताच समर्थांना खूप आनंद झाला. अशा विचित्र समर्थ लीलांचा अनुभव शिष्य घेत होते. माहुलीस एकदा समर्थ एकटेच भिक्षेस जाण्यास निघाले. एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा करून त्यांनी भिक्षा मागितली. बाई घर सारवीत होत्या. त्यांनी समर्थांवर शिव्यांचा भडीमार केला. घे जोगाड्या म्हणून हातातले पोतेरे समर्थांवर फेकले. समर्थ म्हणाले, बाई सदय आहेत. आज उदारत्वाची सीमा केली. अकिंचन असून काहीतरी दिले. समर्थ लगेच कृष्णातीरी गेले आणि पोतेरे धुवून स्वच्छ केले. स्नान संध्या आटोपून त्या स्वच्छ पोतेऱ्याच्या वाती तयार केल्या. श्रीरामांना त्या वातींनी ओवाळून प्रार्थना केली. देवाने कृपा करून बाईच्या संसाराची व्यथा दूर करावी. देवास हसू आले, कारण कर्माचं फळ ज्याचे त्याला भोगावे लागतेच. समर्थ म्हणाले, रामा ती पापी जरी पूर्ण, परी तुझ्या दासाचा सन्मान, करुणी भिक्षा दिदली जाण, तेव्हा कृपा करावी श्रीराम. तेव्हा रामानं कृपा केली आणि बाईचं दारिद्र्य दूर करून तिला सधन केलं. नंतर श्री समर्थ कोल्हापुरास आले. देवीच्या मंदिरात कीर्तन प्रवचन करून अनेकांना मार्गदर्शन करून त्यांनी पुनीत केलं. समर्थांची कीर्ती सगळीकडे पसरली. ती ऐकून राजे शिवाजी यांचा कारकून पाराजीपंत समर्थांना शरण आला. त्याची शुद्ध भावना पाहून समर्थ त्याचे घरी गेले. त्यास अध्यात्माचा बोध केला. त्याचे घरी त्याचे 2 भाचे होते, दत्तोबा आणि अंबाजी. अंबाजी अत्यंत बुद्धिमान आणि विनम्र होते. सर्व काळ ते विद्या अभ्यासात घालवीत. त्यांना बघून समर्थांनी भिक्षा म्हणून अंबाजीस मागितले. समर्थ म्हणाले, हा बहुत जनांचा उद्धार करणार, परमार्थ वाढवणार. हे ऐकून अंबाजीची आई म्हणाली की समर्थांनी तिचाही उद्धार करावा. 2 मुलांसमवेत सर्वांनाच स्वीकारावे. समर्थांनी शिरगाव इथं मठ बांधून दत्तोबा बरोबर त्यांचे आईस ठेवले. तिथून निघून अंबाजी सहित समर्थ ब्रह्मपुरीस आले. रामनवमीचा उत्सव करायचा होता, पण सभामंडप तयार करण्यात आंब्याच्या झाडाची फांदी मध्ये येत होती. उद्धव टाकळीहून आले होते. मारुतीची स्थापना झाली होती. अधिकाऱ्यांनी फांदी तोडण्यास परवानगी विजापुराहून आणण्यास सांगितलं. तेव्हा समर्थ वायुवेगाने गेले आणि यवन अधिकाऱ्याकडून परवानगी घेऊन परत आले. ब्रह्मपुरीस अंबाजीस फांदीवर बसून फांदी तोडावयास सांगितले. अंबाजी फांदी सहित झाडाखालच्या विहिरीत पडला. विहिरीत तर पाणी भरपूर होतं. जो तो मेला मेला म्हणून ओरडून हाहाकार करू लागला. समर्थाकडून पाप घडलं असं लोक म्हणू लागले. अक्का समर्थांजवळ जाऊन अंबाजीस विहिरी बाहेर काढण्याची आज्ञा मागू लागल्या. समर्थ म्हणाले, मेला की काय? ते विहिरीजवळ गेले आणि अंबाजी कल्याण आहे ना असं विचारलं. तुमच्या कृपेनं सर्व कल्याण आहे. तो विहिरीतून बाहेर आला आणि तेव्हापासून अंबाजीचा कल्याण झाला.
जय जय रघुवीर समर्थ.